जमतेम 35 ते 40 धाब्यांचा टार्गेट सेट करावा लागेल कुंभिवली संघापुढे, कारण आपली बॅटिंग लाईन इतकीच चांगली पाहायला भेटू शकेल का आंबेरपाडा संघाला. विचार केला तर 3 षटकामध्ये आपल्याला जमतेम धाबा जरी काढायच्या असतील तर 35 ते 40 धाबा सेट कराव्या लागतील. जास्त विलंब घेऊ नका दोन्ही संघ. समीर आणि अमीर अमर आणि सचिन. नरेश जास्त विलंब घेऊ नका दोन्ही संघ. सचिन आणि अमरला पाहतोय, साईडला पाहू शकाल आपण सचिनला पाहतोय, नो साईडला पाहू शकाल अमरला पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर P1चं पहिलं षटक तडी सर्कलच्या बाहेर पाहू शकाल आपण 2 खेळाडू पाहतोय. जमतेम धावांचं आक्रमण करावं लागेल आंबेरपाडा संघाला. धाबा जरी कमी असल्या तरी आपल्याला गोलंदाजी चांगली पाहायला भेटेल आंबेरपाडा संघाला, कारण पहिल्या सामन्याचा विचार केला तर गोलंदाजच्या जोरावर आपला सामना विन केलाय. तर दुसरा सामना पण कशा प्रकारे खेळू शकेल. P1चं पहिलं षटक फेकण्यासाठी पाहू शकाल नरेशला कुंभिवली संघापुढे. पहिले चेंडू फेकण्यासाठी सज्ज सचिनसाठी, की जर पहिला चेंडू कुठेतरी समजला नाही सहज निर्धावमध्ये कन्वर्ट होतोय. पहिला चेंडू सन्मान बनण्याचा प्रयत्न होता पण कुठेतरी सचिनला समजला नाहीये. सगळी गोलंदाजी पाहायला भेटूया नरेश कडून. ज्या धाबा आपल्याला वाचवायच्या असतील त्या धाबा या गोलंदाजीवर दिसून येतील का पाहावं लागेल आंबेरपाडा संघापुढे. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट पाहायला भेटतात, चांगली गोलंदाजी पाहायला भेटते कुंभिवली संघाकडून. कारण विचार केला नरेशचा मॅचचा विचार केला तर फक्त 10 धाबा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या सामन्यामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करू शकेल तर 2 चेंडू फेकून झाले तर एकही धाव खर्च करत नाहीये. खडे ठेवण्याचा प्रयत्न सचिनला, पुन्हा त्या टाकले चेंडू सहज चेंडूला गती दिली गेली आणि हा येतोय सचिनच्या बॅटमधून पहिला चौकार. 3 चेंडू स्पेस केला अद्याप 4 धावा दाखल लागले गेल्या. इथं 1 धाव होती जर आपण फील्ड चांगली केली असते, पण चेंडू कुठेतरी गलीच्या वेगाने सहज गलीतून 4 धाब्यासाठी कन्वर्ट झालाय. 3 चेंडू फेकून झाले तर 4 धावा दाखल लागल्या गेल्या. की जर पुढला चेंडू उडपला गेलाय सहज कुठेतरी झेल कॅरी केलाय समीरला. सचिनला परतावा लागला. कुमार पाहू शका न्यू बॅटर. 4 चेंडू फेकून जायला होता, 4 धाबा खर्च करतोय. कमालीची गोलंदाजी पाहायला भेटते कुंभिवली संघापुढे, कारण 3 षटकाचा सामना आहे. त्या 3 षटकामध्ये जमतेम आपल्याला धाबा जरी काढायच्या असते जमतेम 30 जरी धाबा असल्या तरी आपण कुठेतरी सामना खेळण्यासारखा होऊ शकेल. कुमारला पाहू शकाल न्यू बॅटर, स्ट्राईकला पाहू शकाल. तर 4 चेंडू फेकून झाले, 4 धाबा आणि 1 विकेट नरेशच्या गादामध्ये ऍड होतोय. कुठेतरी 4 धाबा नव्हत्या पण कुठेतरी खराब थोडी पाहायला भेटली. 4 धाब्यामध्ये कन्वर्ट झाला चेंडू आणि 5वा चेंडू सुद्धा चांगला फेकला गेलाय. की कुठेतरी कुमारला समजलं नाहीये. त्या धाबा आपल्याला येण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण आपल्या खात्यामध्ये धाबा जरी कमी असल्या त्या धाबा वाचवण्याचा प्रयत्न कुंभिवली संघ करतोय. ते 5 चेंडू फेकून झालाय का 4 धाबा खर्च करतोय. कमालीची गोलंदाजी पाहायला भेटते नरेश कडून. पुन्हा त्याच पद्धती टाकलेले चेंडू निर्धाव चेंडूची संघ पहिलं षटक संपुष्ट झालंय. 4 धाबा आणि 1 खेळाडू तंबूच्या आसऱ्याला लाभला गेलाय नरेशच्या गोलंदाजीवर. न्यू गोलंदाज पाहू शकाल आपण रोहितला पाहतोय, स्ट्राईकला पाहू शकाल अमरला पाहतोय.
त्यापैकी कशा प्रकारे बॅटिंग लाईन करू शकेल. 6 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धापलचा विचार केला तर फक्त 4 धाबा आपल्या खात्यामध्ये आडात. त्याच्या धावेला डबलमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मोठा फटका खेळावा लागेल. तर दुसरं षटक पाहू शकाल आपण रोहितच्या गोलंदाजीवर किती धाबा खर्च करू शकेल. रोहित हा गोलंदाज. त्यापैकी 12 चेंडूचा खेळ आपल्याकडे आहे. त्या 12 चेंडूमध्ये किती धाबा खर्च करू शकेल कुंभिवली संघ. आणि बॅटिंग लाईन चांगली करावी लागेल आता आंबेरपाडा संघाला. आपल्या खात्यामध्ये फक्त 6 चेंडू खेळून झाले. 4 धाबा आपल्या खात्यामध्ये आडात. कीचा फसवा चेंडू टाकला गेलाय. त्याच पद्धतीचा टाकलेला चेंडू ज्या प्रकारे नरेश गोलंदाजी करत होता तो चेंडू रोहित कडून दिसून येतोय. पहिला चेंडू निधा फेकला गेलाय. कुठेतरी अमरला समजत नाहीये. 7 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 4 धाबा दापडकाव लागले गेले होता. कीच एक धाव कंप्लीट. 5 धाबा दापडकावर लागले गेले होता. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते रोहित कडून. अद्याप 2 चेंडू फेकून झाले ते 1 धाव खर्च करतोय. उडवण्याचा प्रयत्न केला. झेल कॅरी होईल का. कीच कुमारला परतापा लागला. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते रोहित कडून. न्यू बॅटर पाहू शकाल आपण अक्षयला पाहतोय. पाच धावा फक्त दाखल लागले गेले. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते रोहित कडून. पटपशकला अक्षयला पाहतो न्यू बॅटर. उडवण्याचा प्रयत्न होता. सहजी चांगली फील्ड पाहायला भेटते. गेल्या परतापा लागला अक्षयला. न्यू बॅटर पाहू शकाल आपण रोशनला पाहतोय. चांगली गोलंदाजी करतोय रोहित हा गोलंदाज. जी गोलंदाजी नरेश कडून पाहायला भेटली तीच गोलंदाजी रोहित कडून पाहायला भेटते. कारण धावा रोखण्याचं काम कुंभिवली संघ करतोय. 3 षटकाचा सामना पाहतो आपण. हा दुसरं षटक चालू असताना अजूनही काही चेंडू शिल्लक असतील दुसऱ्या षटकातल्या. धावफलकाचा विचार केला तर 5 धाबा फक्त 5 धाबांचा आपण कशा प्रकारे आंबेरपाडा संघ पार करू शकेल का. थोडा धाब्यांचा डोंगर रचावा लागेल. की पुन्हा निर्धाव चेंडूची सांगता होत्या. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते रोहित कडून. कारण दापलकाचा विचार केला तर जागेवर थांबले गेले. गोलंदाजी इतकी चांगली चिकाट्याने पाहायला भेटते कुंभिवली संघापुढे. धावा देण्याचा एक सुद्धा प्रयत्न होत नाहीये. चांगली गोलंदाजी पाहतो आपण रोहित कडून. नक्कीच दुसरं षटक संपुष्टात आलाय. धापलचा विचार केला तर आता 12 चेंडू खेळून झाले. 5 धाबा धापलकावर लागले गेले. आता जुने आपल्याकडे 6 चेंडू बाकी असतील. पहिला चेंडू फेकला गेला चंद्रकांत कडून. पहिल्या चेंडूवर विकेट. ज्या प्रकारे रोहितने गोलंदाजी केली पहिल्या चेंडूवर विकेट होता
नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. 5 धावा फक्त आणि फक्त शेवटचा षटक पाहतो आपण. नामदेवला न्यू बॅटर पाहू शकाल आपण. नक्कीच नामदेवला पाहू शकाल आपण. चांगली गोलंदाजी कुंभिवली संघापुढे पाहायला भेटते. नक्कीच एक चोरटी धाव पाहायला भेटते. एक धाबाच्या सहाय्याने 6 धावा त्या प्रकारे लागले. सहा पाचच होते ना. 6 धावा त्या प्रकारे लागल्या गेल्यात. आउट झाला पहिल्या बॉलला. की जोडवण्याचा प्रयत्न केलाय की विकेट. स्पीड झाला. कोण गेला? न्यू बॅटर पाहू शकाल. रोशींची जागा बनवून करण्यासाठी उत्तमला पाहतोय. धाबांचा विचार केला तर 6 धाबा त्या पलकावर लागल्या गेल्या आता. उत्तम. संघ धाबांचा विचार केला तर फक्त आणि फक्त 6 धाबा ऍड झालेत. त्या धाबा आपल्याला कशा प्रकारे आपण कन्वर्ट करू शकाल की 2 धाबा करण्याचा प्रयत्न होता. तिसऱ्या धाब्याला सहज विकेट. 2 धाब्याच्या सहाय्याने धाबाचा विचार केला तर 8 धाबा. पुन्हा 9 धाव चेंडूची सांगता होत्या. 9 धावा दाखल कर 8 धावा दाखल कर लागल्या गेल्या त्या. उडवण्याचा प्रयत्न केला. शेवटचा चेंडू गोड बाबा आणि कीज 6 धावेसाठी आहे तो दमदार षटकार. 14 धावा दाखल लागले गेलेत. येणाऱ्या 18 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज आहे. त्वरित कुंभिवली संघ आपण याच्या बाहेर. त्वरित आपण फील्ड सजून घ्या.
सहजासहजी कम्प्लीट होऊ शकेल, पण गोलंदाजी चांगली करणं गरजेचं असेल आंबेरपाडा संघाला. चंद्रकांत आहे ना तो रोहित आणि चंद्रकांत आहे ना रोहित बॉलर नेम आहे ना अक्षय पोंजा संघ कुठे कप्तान असेल तर आपण नाणं फेकण्यासाठी यायचंय. की 18 चेंडू आणि 15 धावांची गरज. कोलंदाजी ट्रॅकवर पाहू शकेल आपण कुमारला पाहतोय, साईडला पाहू शकाल चंद्रकांतला पाहतो, नॉन साईडला पाहू शकाल रोहित पहिला चेंडू फेकण्यासाठी. 15 धावा वाचवायचे आपल्याला. त्या धावा कशा प्रकारे वाचू शकेल आंबेरपाडा संघ, कारण कुंभिवली संघाचा विचार केला तर चांगली गोलंदाजी निश्चित पाहायला भेटली. 15 धावा धापकावर लागले गेले होता. त्या 15 धावेचा आव्हान कुंभिवली संघ पुढे आहे. 18 चेंडूमध्ये 15 धावा आपल्याला चेस करायचे होता. कमी पिढ्या कमी कीच 2 धाबा सहजासहजी कंप्लीट. 2 धाब्याच्या सहाय्याने श्री गणेश झालाय कुंभिवली संघाचा. तर पॉईंट आपण त्वरित द्यायचंय. हीच 1 धाव सहजासहजी कंप्लीट. 3 धाबा धापकावर लागले गेले होता. 2 चेंडू फेकून झाले, 3 धावा धापलकावर. तर स्ट्राईकला पाहू शकाल आपण रोहितला पाहतोय. 16 चेंडू आणि 12 धाब्यांची गरज. स्पीडअप घ्या आंबेरपाडा संघ, जास्त विलंब घेऊ नका. सोळा चेंडू आणि 12 धाब्यांची गरज असेल. एक धाव 4 धावा धापलकावर लागल्या गेल्या होत्या. पहिलं षटक चालू असताना 4 धावा पाहतो आपण धापलकावर. अद्याप 3 चेंडू फेकून झाले होता. 4 धावा 15 चेंडू आणि 11 धाब्यांची गरज. कीच 2 धावा कंप्लीट. 6 धावा धापलकावर लागल्या गेल्या होत्या. 14 चेंडू आणि 9 धाब्यांची गरज.
अजूनही काही धाब्यांची गरज असेल, एखादा मोठा फटका आला तर नक्कीच सामना बिन होऊ शकेल. त्वरित ज्या धाब्यांची गरज होती त्या धाबा येतात. मोठा फटका येईल का, उडवण्याचा प्रयत्न केला, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. 2 धावेच्या सामन्याचा विचार केला तर 8 धावा पाहतोय आपण. 13 चेंडू आणि 7 धाब्यांची गरज. एखादा मोठा फटका आला तर सामना विन होऊ शकतो. पाहू शकाल आपण, तो फटका पाहायला भेटेल का. की 2 धाबा कंप्लीट. 10 धाबा फटकावर लागल्यात. 12 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज. पंजा संघ आपला शेवटचा लास्ट आणि फायनल कॉल असेल. बारा चेंडू आणि 5 धाब्यांची गरज. नामदेवला पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर एखादा फटका सामना विन करू शकेल. एका फटक्याची गरज असेल, तो फटका पाहायला भेटेल का रोहितच्या बॅटमधून. 5 धाब्यांची गरज, फक्त आणि फक्त 5 धाबा. चेंडू आणि 5 धाब्यांची गरज. कीचा 1 धाव कंप्लीट. 10 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज असेल अद्याप. नक्कीच विजय फटका पाहतो आपण. डोंबिवली संघ विजय झालाय. पुंज संघ आपण कुठे असेल तर यायचंय. त्यानंतरचा सामना पाहू शकाल आपण, आंबेवाडी विपक्ष पुंज बी.